नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत विटा कुंडल रोडवर भीषण दुचाकी मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात विटा शहरातील नेवरी रोड छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील तरुण जागीच ठार झाला. सविस्तर घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी की विटा शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील तरुण महेंद्र पांडुरंग शितोळे वय वर्ष 35 राहणार छत्रपती शिवाजीनगर नेवरी रोड हा तरुण पलूस तालुक्यातील आंधळी इथं आपल्या सासरवाडीला गेला होता. सकाळी तो सासरवाडीहून विट्याकडे येत असताना विटा कुंडल खंबाळेजवळील रोडवरील चक्रधारी सोसायटीजवळ दुचाकीवरून हा तरुण आल्यानंतर त्याची दुचाकी मोटरसायकल स्लिप झाल्यानं व पुढील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धडकल्यानं यामध्येच मोटरसायकलवरील तरुण महेंद्र पांडुरंग शितोळे जागीच ठार झाल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिली. तसेच घटनास्थळी नागरिकांच्यातून वेगवेगळ्या चर्चेला चांगलं उदाहरण आलं होतं. कोणी म्हणे गाडीचा टायर पंक्चर झाला होता, तर कोणी म्हणे पुढील डंपरला वाचवण्याचा किंवा साईडने जाताना गाडी स्लिप झाली व गाडीवरून पडून त्याचा गंभीर इजा झाल्यानं तरुण महेंद्र शितोळे ठार झाल्याची माहिती मिळाली. या अपघातानंतर कामानिमित्त कुंडलकडे विटानगरीचे माजी नगराध्यक्ष युवा नेते वैभवदादा पाटील जात असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी तातडीने सगळी माहिती घेत सदर शितोळे कुटुंबांना या संदर्भात माहिती दिली. शितोळे कुटुंबांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. वैभवदादांनी शितोळे कुटुंबांना आधार देत तातडीची मदतीचे चक्र फिरवले. या अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून महेंद्र शितोळे यांचा मृतदेह विट्यातील शासकीय रुग्णालयात पीएम साठी हलवण्यात आला. घटनास्थळी विटा पोलीस सकाळी उशिरा पंचनामा करत होते. हा अपघात कसा झाला या संदर्भात जरी माहिती मिळू शकली नाही, मात्र वेगवेगळ्या चर्चेला नागरिकांच्यातून मात्र उधाण आलं होतं. स्वराज्य मराठी बातमी नाही, जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.